सत्ताधाऱ्यांच्या महाराष्ट्रात बिनविरोध पॅटर्न चांगला जोर धरतो। निवडणुकी अगोदरच निकाल हातात घ्यायची घाई महायुतीच्या पक्षांना होतीये। भाजपाचे मतदानाच्या अगोदरच 100 नगरसेवक निवडून देखील आले आहेत। हाच बिनविरोध पॅटर्न काल बारामतीमध्ये सुद्धा दिसला। काल नगरपालिकेतील अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला। जिकडे तिकडे नेते मंडळी दिसू लागली, कार्यकर्ते उमेदवार यांच्या खात्यावर हात टाकून त्यांना कार्यालयात घेऊन येऊ लागली। बारामतीतली निवडणूक चुरशीची होणार हे सगळीकडे बोललं जात असताना राज्य स्तरावरची शक्ती ऍक्टिव्ह झाली आणि उमेदवारांमध्ये मोठी चढाओढ बघायला मिळाली। बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे यांच्या राष्ट्रवादी आमने सामने तर शिवसेना भाजप युती धर्म पाळत होती। बीएसपीच्या कालूराम चौधरीने अर्ज दाखल केला आणि त्यांचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होऊ लागले। हौशे नवशे सर्वच उमेदवारांना अर्ज दाखल केल्याने प्रस्थापितांना घाम फुटला। अखेरीस अर्ज मागे घेऊन त्यांनी प्रस्थापित उमेदवारांना वाट मोकळी करून दिली। 8 जागांवर बिनविरोध निवडणूक झाली। मात्र यावर आता युगेंद्र पवार यांनी पैसे देऊन त्यांना फोडल्याचा अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा गौप्यस्फोट केल्याने सर्वच बाजूने यावर राजकारण रंगलेलं बघायला मिळते। बारामतीत नेमकं काय घडलं, तिथली नगर परिषदेची समीकरणं कशी आहेत, जाणून घेऊया सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी। मुंबई एकत्रित आणि बाकी सर्वच नगर परिषद, पंचायत आणि महानगरपालिका स्वतंत्र असा फॉर्म्युला ठरलेला असल्याने महायुतीतून अंतर्गत टक्कर अजित पवारांना मिळणार असंच एकंदरीत चित्र होतं। त्यात विधानसभेच्या दणदणीत पराभवानंतर पवार गट सुद्धा आक्रमक झाला होता। अशांक अजित पवार यांना बारामतीत एकला चलो रे अशी भूमिका घेतल्याने सर्वच ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले। बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सचिन सातव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। ते बारामती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत। शिवाय यापूर्वी सचिन सातव हे बारामती नगर परिषदेचे नगरसेवक देखील राहिले आहेत। त्यांचा शहरात चांगला स्कोर आहे, त्यामुळे त्यांच्या तोडीचा उमेदवार शरद पवार गटाला शोधायला वेळ लागला। त्यामुळे शरद पवार गटाकडून या जागेसाठी सस्पेन्स कायम राहिला। एकंदर बारामती नगर परिषद निवडणुकीकरता नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाकरिता 300हून अधिक विक्रमी अर्ज दाखल झाले होते। यात पक्षाचं पाठबळ असलेले आणि अपक्षांकडून मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले। पर्यायी म्हणून अजित पवारांनी युतीची शक्यता पडताळून पाहिली, पण प्रयत्न निष्फळ ठरले। त्यामुळे अपक्ष उमेदवारांची संख्या कमी करणं हे आव्हान होतं। शरद पवार यांच्या गटासोबत इतर उमेदवारही महाराष्ट्रात चर्चेला येऊ लागले। बारामतीकरांनी मला संधी दिली तर ते प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 10,000 रुपये देतील आणि मागेल त्याला 1 BHK घर उपलब्ध करू देत असे भव्य आश्वासन देणारे कालूराम चौधरी महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले। त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपस्थित राहिल्याने पुन्हा इथला संघर्ष प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा होईल याची खात्री झाली। स्वतः कालूराम चौधरी यांनी बारामतीमध्ये पवार कुटुंबाच्या विरोधात अनेकदा लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक लढवली आहे। त्यांनी 2004, 2009 आणि 2014 या साली बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बहुजन समाज पार्टीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती। तसेच 2014च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे। विशेष म्हणजे या लोकसभा निवडणुकीत त्यांना 30,000हून अधिक मते मिळाली होती, ज्यामुळे बारामतीच्या राजकारणात त्यांची दखल घेतली गेली। त्यामुळे त्यांची फाईट ही तगडी बसण्याची शक्यता आहे। अजित पवार यांनी इथेच गेम फिरवला आणि बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच अजित पवार गटाच्या नगरसेवक पदाच्या 8 जागा बिनविरोध निवडून आणल्या। कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंद साजरा केला। पण या 60 जागांवर अर्ज मागे घेणारे शरद पवार गटाचे उमेदवार यानंतर युगेंद्र पवार यांच्या भेटीला गेले आणि युगेंद्र पवार यांनी अतिशय गंभीर आरोप केले। ज्या ठिकाणी बिनविरोध निवड झाली तिथे 8 पैकी 4 ठिकाणी आपल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी प्रत्येकी 20-20 लाख रुपये देण्यात आले। आपल्या पक्षाच्या सर्वच उमेदवारांवर सत्ताधारी पक्षांकडून मोठा दबाव असल्याचा दावा युगेंद्र पवार यांनी केला। आमचे उमेदवार सर्वसामान्य घरातील कष्ट करणारे आहेत। 10 वर्ष जरी त्यांनी कष्ट केले तरी त्यांना 20 लाख रुपये कमवता येणार नाही। उच्च शिक्षित, उच्च प्रतिमा असलेले तरुण सामाजिक कुटुंबातील उमेदवार आपण दिले, पण त्यांनी दबाव वाढला। शेवटी लोक भितात। आमच्याकडे खूप मोठी शक्ती आहे। आज त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, संस्था आहे, हे सगळं तिथे काम करत असतं। त्यांच्यावर दबाव आणला जात असेल तर मग 2-3 लोक जाणार हे साहजिक आहे। शेवटी लहान माणसाला भीती वाटते, जो सामान्य घरातला असतो तो तिथे घाबरून जातो। युगेंद्र पवार यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्हाला विकास करायचा। देश पातळीवरच्या निवडणुका तुम्ही बघत असाल तर प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे। बिहारमध्ये तर तेजस्वी यादवने निवडून आल्यावर
प्रत्येकाच्या घरामध्ये नोकरी देऊ असं म्हटलं होतं. प्रत्येकाच्या बोलण्याला अधिकार आहे, नाचता येईना अंगण वाकडे अशी विरोधकांची अवस्था झाली. बिनविरोध तर बारामतीमध्ये 8 जण निवडून आले. आम्ही का त्यांना दमदाटी केली का अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. युगेंद्र पवार यांच्या वक्तव्यानंतर बारामतीत पैशांचा पाऊस पडला का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतोय. लोकशाही जिवंत ठेवायची असल्यास मतदारांना उमेदवाराचा पर्याय हवा असतो. मात्र निवडणूक बिनविरोध करून 5 वर्षातून एकदा हक्क बजावायला मिळणारा मतदानाचा हक्क सुद्धा हातातून हिसकावून घेतला जात आहे असं चित्र दिसतंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.